नमस्कार, मी वैशाली स्वाद किचनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी बनवले आहेत छोले भटुरे। हे आज पाऊस पडत होता, छोले भटुरे खायचं मन झालं म्हणून बनवलेत। तर कसे बनवलेत ते चला बघूया। छोले भटुरे बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बघा मी छोले घेतलेले तिथे हे मी भिजत घातले होते 4 तास। आणि आता काही पावसाचा सीजन आहे तर लवकर भिजतात नाही भिजतात म्हणून मी गरम पाण्यात छोले भिजत घातले होते। तर हे चांगले भिजले गेले, हे बघा छान मोठे झालेत दाणे। तर आता हे मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते। हे बघा मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेले आहेत छोले। आता यात मी थोडं मीठ टाकून घेणार आहे, पाव चमचा मी खायचा सोडा टाकणार आहे। आणि इथे बघा मी 2 टेबलस्पून चहाची पत्ती घेतलेली आहे, चहा पावडर आपली, त्याची मी गाठ बांधणार आहे। या चहा पावडरमुळे आपल्या छोल्यांना कलर खूप छान येणार आहे। ती अशा तऱ्हेने मी गाठ बांधून घेते बघा। छान अशी घट्ट गाठ बांधायची आपल्याला, जेणेकरून हे उघडणार नाहीत जेव्हा आपण कुकरात शिजायला ठेवू तेव्हा छोले। आणि हे मी सगळं मिक्स करून घेते, मीठ आणि खायचा सोडा। आणि ही पोटली आपल्याला ह्याच्याबरोबर ठेवायची जेणेकरून ह्याला कलर येईल छान। आणि ह्याच्या मी 5 शिट्ट्या मारून घेणार आहेत छोल्यांच्या। मी आता 5 शिट्ट्या मारून घेते। आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत बघा आपण इथे भटुऱ्याची तयारी करूया। इथे मी 2 मोठ्या वाट्या मैदा घेतलेला आहे, त्यात मी छोटी अर्धी वाटी रवा टाकून घेणार आहे। मीठ मी चवीनुसार टाकणार आहे, चिमूटभर मी खायचा सोडा टाकून घेते आणि 1 चमचा मी साखर टाकून घेते याच्यात। आता हे आपल्याला सुकच मिक्स करायचं आहे। आता 1 चमचा मी तेल टाकून घेणार आहे। ते मिक्स करून घ्यायचं। आपल्या छोलेच्या शिट्ट्या होत आहेत, तेल चांगलं मिक्स करून झालेलं आहे माझं। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। काही जण ह्याच्यात दही पण टाकतात, पण मी दही नाही टाकलं आहे, तर मी पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे। एक सॉफ्ट डो आपल्याला तयार करायचा याचा। पीठ मळून झालेलं आहे आपलं, हे बघा हे अशा तऱ्हेने पीठ हवं आहे आपल्याला। आता ह्याच्यावर मी तेल टाकते। तेल टाकून आपल्याला हे 5 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ। बघा आता पीठ कसं आपलं तुटतं आहे, लवचिकपणा अजून आलेला नाही आहे आपल्या पिठाला। पीठ माझं मळून झालं आहे, तेल पण लावून मी मळलेलं आहे पीठ एक 5 मिनिटं। आता ह्याला वर तेल लावून एक अर्धा 1 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं ह्याला, जेणेकरून यातला जो रवा आहे तो फुलून चांगला येईल। मी आता चांगलं तेल लावून ह्याला झाकून ठेवणार आहे 1 तासासाठी। हे बघा आता आपण हे झाकून ठेवूया। हे बघा चणे मी काढून घेतलेत कुकरातून, आणि ही पोटली मगाशी मी जी टाकली होती ती काढून घेते। चणे बघा आपले उडत आहेत, चांगले शिजले गेलेले गरम आहेत पण चांगले शिजलेत चणे आपले। हे मी बाजूला ठेवते। आणि इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत कापून, आणि 2 टॅमॅटो कापलेले आहेत, ते आता मी बारीक पेस्ट करून घेणार आहे या दोघांची। इथे पॅन ठेवला आहे मी गरम करायला। आता यात मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल आपलं गरम झालं आहे, 2 तमालपत्र टाकली आहेत मी। माझ्याकडे 3 दालचिनीचे लहान तुकडे होते ते टाकते, 1 मोठी वेलची, 3 छोट्या वेलच्या टाकलेल्या आहेत मी, 5-6 काळी मिरची दाणे टाकलेत मी, 2 लवंगा, आणि अर्धा चमचा मी इथे जिरं टाकून घेणार आहे। हे आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। हे चांगलं फ्राय झालेलं आहे। आता मगाशी मी जी कांदे तुम्हाला दाखवले होते मगाशी, त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती पेस्ट टाकून घेणार आहे त्यात। गॅसची फ्लेम मी बारीक ठेवलेली आहे। मी चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला। कांद्याचा रंग बघा थोडा थोडा बदली व्हायला लागलाय, चेंज व्हायला लागलाय। तर आता ह्याच्यात 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकून घेते।
ती आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. कांदा बघा आपला चांगला परतला गेला तेलामध्ये. बघा त्यातून तेल सुटायला लागलेलं आहे. याचा अर्थ कांद्यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे. त्याच वेळेला आपण ही टोमॅटोची पेस्ट जी केलेली आहे ती टाकून घेऊया. ती मिक्स करून घ्यायची आपल्याला चांगली आणि तीही आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे कांद्याबरोबरच, जेणेकरून ह्यातलाही कच्चेपणा निघून जाईल. आपला कांदा आणि टोमॅटो चांगले परतले गेलेत तेलामध्ये. बघा बाजूने तेल सोडायला लागले, याचा अर्थ ते चांगले शिजले गेलेत. आता यात आपण सुके मसाले टाकून घेऊया. मी अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे जिरे पावडर टाकून चांगले मिक्स करून घेणार आहे. मसाले सगळे मिक्स करून झालेले आहेत. आता 1-2 मिनिटासाठी आपण ह्याला झाकण मारून ठेवूया. गॅसची फ्लेम मी मीडियम करते. A few minutes later. 2 मिनिटं झालेली आहेत. आता यात आपण शिजवलेले छोले टाकून घेऊया आणि मीठ जरा जपून टाकायचं आहे आपल्याला, कारण पहिल्यांदा पण आपण उकळताना मीठ टाकलेलं आहे छोल्यामध्ये, त्यामुळे मीठ आपल्याला जरा जपूनच टाकायचं आहे. तर मी टाकते ह्याच्यात चवीनुसार. हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. ज्या भांड्यात मी मगाशी टोमॅटोची पेस्ट केली होती तेच पाणी मी ह्याच्यात टाकून घेणार आहे मिक्स करून. छोले आपले झालेले आहेत, तर मी आता ह्याला काढून घेते. गॅसची फ्लेम मी बारीक केली आणि आता तडका देण्यासाठी छोल्याला आपला तडका द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्यात 1 चमचा मी तेल टाकून घेणार आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, तर यात मी पाव चमचा जिरं टाकून घेते. गॅसची फ्लेम मी बारीक केली आहे. पाव चमचा मी लाल तिखट टाकते, पाव चमचा धणे जिरे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला. त्यातच मी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे आणि हा तडका आपल्याला छोल्यांमध्ये टाकायचा आहे. आपले छोले रेडी झालेले आहेत. आता बारी आहे भटुरेची. हे बघा मी पीठ काढलं आहे झाकून ठेवलेलं. आता ह्याच्यावर थोडंसं तेल टाकूया आणि पुन्हा एकदा एक चांगलं मळून घेऊया. मी तेल तापायला ते ठेवलं आहे कढईमध्ये. आता आपण ह्याचे भटुरे बनवून घेऊया. तर मी छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा, त्याचा गोळा बनवून घेऊया चांगला मळून. हा बघा असा गोल करायचा आपल्याला पेढा. आता पोलपाटाला मी थोडंसं तेल लावून घेते. त्याला आपल्याला पीठ न लावताच मळून घ्यायचं आहे. आपलं तेल तापलंय का बघूया आपण थोडासा पिठाचा गोळा टाकून. तेल तापतंय आपलं. तेल आपलं तापलेलं आहे. बघा किती मस्त फुललाय आपला भटुरा. असेच मी बाकीचे भटुरे तयार करून घेणार आहे. अशा तऱ्हेने तयार झालेत आपले छोले भटुरे. वरून कोथिंबीर टाकायची असते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. माझ्याकडे नाही आहे कोथिंबीर म्हणून मी नाही टाकली आहे. तर हा कसा वाटला माझा व्हिडिओ छोले भटुरेचा? जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.